नाही, असं आहे की प्रवीण दादा बोलत होते त्यामुळे मी थांबून गेलो. मला वाटतं की या निवडणुकांमध्ये जशी लोकशाही जनतेनं वाचवली, संविधान वाचवलं, तसे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचे दात देखील पाडलेले आहे. त्यामुळे राजकीय उलथापालथ झाली तर ती वेगळ्या पद्धतीची होईल. त्याच्यामध्ये ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयला काही रोल असणार नाही, एवढं मात्र पक्क. आता आता दुसरी गोष्ट राहिला प्रश्न की आपण जमिनीवर राहायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं. तर मग जेव्हा मतदान संपलं त्यावेळेस काही लोक परदेशात गेले होते. आमचे लोक आणि आम्ही जे आहे ते शेतकऱ्याच्या दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांसोबत होतो. दौरे काढले आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. डाळिंब असेल, मोसंबी असेल, रेशीम असेल. रेशीमचा फारच एक चांगला प्रयोग जो आहे जी. तो बीड जिल्ह्यात गेवराईच्या आसपास जो सुरू आहे तो अतिशय चांगला प्रोजेक्ट आहे. तो सुद्धा जो आहे रोजगार देणारा, दुष्काळी भागामध्ये रोजगार देणारा, तो कसा उद्ध्वस्त झाला आम्ही पाहिलं. सोयाबीनचे भाव कसे 11,000वरून 4,000वर आले ते पाहिलं. या सगळ्या गोष्टी हा विषय घेऊन आम्ही चाललोय. तरुणांचे विषय आहे स्पर्धा परीक्षांचे. एकेकाळी जी. 75,000ची भरती होणार होती, मेगा भरती, मग 72,000ची मेगा भरती होणार होती. आणि नीटचा जो प्रश्न आहे तो प्रश्न बर, आहे. म्हणजे लोंढे तुम्हाला डिबाटी असं डॉक्टर वाटतं की बाबासाहेब आंबेडकर 158 टेक्नॉलॉजिकल पर्यंत, युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे आम्ही जो आकडा 15,000. दाखवलाय तो असं आकडा नाही आहे. तुम्ही पार निखिला करा. निखिला निखिला हा महत्वाचा प्रश्न मी उपस्थित करतोय. आकडा हाच राहणार नाही. लोकसभा विधानसभा वेगळी असते, याच्यापेक्षा मोठा आकडा राहणार आहे. प्रश्न हा आहे की डिबाटू सारख्या याच्यात 2 वेळा मी स्वतंत्र जी, आंदोलन केलं, नक्कीच त्याच्यानंतर या नक्कीच लोंढे. सरकारला लक्षात येत नाही. आकडा मोठा शैक्षणिक राहणार असं हत्या तुम्ही या सुरू आहे ठिकाणी 15,000 म्हणताय. विद्यार्थ्यांच्या. मी म्हणूनच हे मगाशी प्रश्न आम्ही म्हटलं उपस्थित करतोय. महायुतीसाठी ही